ओके ओके ओके. तर आता बघा, हा जो प्रश्न आहे, 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल. बघा, एक मिनिट हा. पेन. बरं, लक्ष द्या आता. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बुधवार येईल. बुधवार. बघा, लक्ष द्या आता. 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार येईल. आता बघा, 3 मार्च 2004 हा जो दिवस आहे तो कोणता वार आहे असं म्हणलं, सोमवार आहे असं म्हणलं. तर आपल्याला 3 मार्च 2011 या रोजीचा वार काढायचा आहे. आता बघा, ज्या उदाहरणामध्ये लक्ष द्या आता, ज्या उदाहरणामध्ये हे दिनांक आणि महिना समान असतो, बघा दिनांक आणि महिना समान असेल तर अशा वेळेस फक्त आणि फक्त कोणाचा विचार करायचं, वर्ष आणि लीप वर्षाचा विचार करा. लक्ष द्या. आता बघा, जर 3 मार्च आहे, 3 मार्च आहे, हे दिनांक आणि महिना कसा आहे, समान आहे. दिनांक आणि महिना समान असेल, दिनांक आणि महिना समान असेल तर अशा वेळेस कोणाचा विचार करायचा, वर्ष आणि लीप वर्षाचा विचार करा. वर्ष आणि लीप वर्षाचा विचार करा. आता बघा, 2004 पासून 2011 पर्यंत, 2004 पासून 2011 पर्यंत किती वर्षाचं अंतर आहे, 7 वर्षाचं. बा 2004 पासून 2011 पर्यंत किती वर्षाचं अंतर आहे, 7 वर्षाचं. हे एका वर्षामध्ये ज्यादा दिवस एक असतात तर 7 वर्षामध्ये किती दिवस असतात, 7. त्यानंतर 2004 पासून 2011 पर्यंत किती लीप वर्ष येतात सांगा. बघा, 2004 पासून 2011 पर्यंत लीप वर्ष बेटा एक येतो. आता बघा, 2004 हे लीप वर्ष आहे. बघा 2000 आपल्याला 2004 पासून 2011 पर्यंत लीप वर्ष विचारलं बघा, तर 2004 हे लीप वर्ष आहे. परंतु 2004चा चालू महिना कोणता आहे, मार्च महिना. फेब्रुवारी महिना आला की यायचा आहे, येऊन गेला. मग मार्चच्या पुढे फेब्रुवारी महिना कॅल्क्युलेशनमध्ये येणार आहे का, येणार नाही. म्हणून जर फेब्रुवारी महिना कॅल्क्युलेशनमध्ये येत नसेल बेटा तर लीप वर्षाचा परिणाम होत नाही. म्हणजे वर्ष लीप वर्ष किती आहे, एक वर्ष किती आहेत, 7. आता बघा, ह्या जादा दिवस काढत असताना हे 7 आणि 8 दोघांची बेरीज करायची नाही. जिथं बेरीज 7, जिथं संख्या 7च्या पटीत दिसली की ते सोडून द्यायचं. शेवटी काय उरलं, 1. तर कितवा वार घ्यायचं, पुढचा पहिला वार. सोमवारच्या पुढचा पहिला जो वार आहे बेटा कोणता येतो, मंगळवार येतो. सोमवारच्या पुढचा पहिला वार कोणता येतो, मंगळवार येईल. बुधवार कसं येईल बेटा, लक्ष द्या आता. 3 मार्च 2004 पासून 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार येईल म्हणलं. आता मला सांगा, 3 मार्च 2004 हा दिवस कोणता आहे, सोमवार आहे. 3 मार्च 2011 या दिवशी काढायचा आहे. आता बघा, दिनांक आणि महिना समान असेल तर फक्त वर्षाचा विचार करा. 2004 आणि 2011 यामध्ये किती वर्षाचं अंतर आहे, 7 वर्षाचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लीप वर्ष किती येतात, 1. 7च्या पटीत असली की संख्या सोडून द्यायचं, राहिलं किती, 1. मग 1 दिवसानं पुढं जा. सोमवारच्या पुढचा वार कोणता आहे, मंगळवार आहे बेटा, मंगळवार. तिसरा पर्याय येणार नाही, बुधवार येणार नाही, मंगळवार येईल. बघा आता पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघा. रमेशचा जन्म 17 सप्टेंबर 1986 रोजी झाला तर त्याचा 5वा वाढदिवस कधी येईल. आता बघा, त्याचा जो जन्म आहे, जन्म कधी झाला बेटा, 17 सप्टेंबर 1986 रोजी झाला. बघा, 17 सप्टेंबर 1986 रोजी सोमवारी झाला. तर त्याचा आपल्याला 5वा वाढदिवस काढायचा आहे, 5वा. बघा, 17 सप्टेंबर 1986 रोजी सोमवारी झाला तर त्याचा आपल्याला कितवा वाढदिवस म्हणलेला आहे, 5वा वाढदिवस म्हणलं, 5वा. बघा, जन्म झाला 86ला आणि 5वा जर वाढदिवस म्हणायचं झालं बेटा, 5वा वाढदिवस, तर 5वा वाढदिवस असेल 17 सप्टेंबर 1986 मध्ये 5 मिळवलं बेटा तर किती येते, 1991 येते. तर आता बघा, जर वाढदिवसावरचं जर उदाहरण असेल तर याच्यामध्ये फक्त 2 गोष्टीचा विचार करा. एक आहे वर्ष आणि दुसरा आहे लीप वर्ष. संडे, रविवार येईल. ओके ओके ओके. आता बघा,
वर्ष आणि कोणाचा विचार करायचा बेटा, लीप वर्षाचा. आता वर्षामधलं अंतर किती आहे सांगा, जितका वाढदिवस आहे ना, जितका जेवढा वाढदिवस, 5वा वाढदिवस म्हणलं तर वर्ष 5 घ्यायचं, 5वा वाढदिवस म्हणलं 5 वर्ष घ्या, 10वा वाढदिवस म्हणलं वर्ष 10 घ्या, 11वा वाढदिवस म्हणलं वर्ष 11 घ्यायचं. 5वा वाढदिवस आहे तर वर्षे किती, 5. आता मला सांगा त्या दरम्यान येणारी लीप वर्षे किती बेटा, बघा 1986 पासून 1991 पर्यंत लीप वर्षे कोणकोणते, 1988 आहे आणि 1988, 1992 होईल का, नाही 1988 लीप वर्षे किती बेटा, 5 आणि किती होईल, 6. तर किती दिवसानं पुढं जायचं आहे सांगा बरं, 6 दिवसानं. मग सोमवारच्या पुढं 6 जाणं, लक्षात घ्या बेटा, पुढं 6 जाणे, 6 पुढं जाणे याचा अर्थ काय होते, 1 मागं जाणं. मग सोमवारच्या मागचा पहिला वार कोणता आहे, रविवार. सोमवारच्या मागचा पहिला वार रविवार आहे. बघा वाढदिवसावरचं जर उदाहरण असेल तर हे लक्षात घ्या, वर्ष आणि लीप वर्षाचा विचार करा. कितवा वाढदिवस म्हणलं, 5वा, वर्षे किती, 5. त्यानंतर 1986 पासून 1991 पर्यंत बेटा लीप वर्षे किती येतात, 1988 एकच लीप वर्ष येते. मग हे 5 किती होत आहेत, 6. तर किती दिवसानं पुढं जायचं आहे, 6 दिवसानं. मग सोमवारच्या पुढे 6 जाणे, बघा सोमवारच्या पुढे 6 जाणे म्हणजे मागं 1 जाणं. सोमवारच्या मागचा पहिला वार कोणता आहे, रविवार. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. हा पुढचा प्रश्न, याचं उत्तर काय येईल सांगा. काही ऑप्शन, सॉरी उत्तर वर्षा जाधव 1, राजू जोंधळे 3, बळीराम वाघमारे 2. रिप्लाय @पोस्ट मांजरम, नाव टाका तुमचं, गाव टाकू नका. मंगळवार येईल. मंगळवार, बुधवार, ओमकार केशव बुधवार, कैलाश 3रा बुधवार, प्राजक्ता मॅडम 2 मंगळवार. बघा बेटा थोडंसं लक्ष द्या, आता एकदम व्यवस्थित लक्ष द्या. आता सगळ्यांचं उत्तर एकच यायला पाहिजे बेटा, सगळ्यांचं उत्तर एकच यायला पाहिजे. बघा आता लक्ष द्या, उदाहरण काय म्हणते, 20 ऑगस्ट, बघा 20 ऑगस्ट 2005 रोजी कोणता वार आहे म्हणलं, शनिवार आहे. बघा 20 ऑगस्ट 2005 रोजी कोणता वार आहे बेटा, शनिवार आहे. तर आपल्याला काढायला सांगितलं 5 ऑगस्ट 2002 रोजीचा वार काढायचा आहे. लक्ष द्या, आता कोणी बघा लक्ष द्या, उदाहरण समजून घ्या. आता बघा इथं दिनांक, महिना एकच आहे, बघा महिना एकच आहे पण तारीख कशी आहे, वेगवेगळी आहे. दिनांक, वर्ष, महिना जर वेगवेगळा असेल तर अशा वेळेस बघा अशा वेळेस बघा विचार कोणाचा करायचा आहे, वर्ष, त्याच्यानंतर त्या दरम्यान येणारे लीप वर्ष, त्यानंतर त्या दरम्यान येणारे दिवस. आता बघा हे किती वर्षाचं अंतर आहे, 2005 आणि 2002 मध्ये किती वर्षाचं अंतर आहे सांगा बेटा, किती वर्षाचं अंतर आहे, 3 वर्षाचं. त्याच्यानंतर त्याच्या दरम्यान किती लीप वर्ष येतात, 2002 पासून 2005 पर्यंत लीप वर्ष किती येतात, बरं लीप वर्ष किती येतात, किती येतात. आता बघा इथं बाणाचं टोक बघा, आता आपण हे वर्ष आणि महिना जर वेगवेगळा असेल तर आपण बाण घेतो. बाण 5 ऑगस्ट पुढं आहे का 20 ऑगस्ट पुढं आहे, 20 ऑगस्ट. बाण जर वर्षा दिशेनं असेल तर संख्या मायनस घ्यायचं. 2005च्या पुढं 2002च्या पुढं 2005 आहे. बाणाचं टोक वर्षा दिशेनं असेल तर संख्या मायनस घ्या. मग वर्ष आणि लीप वर्षाची संख्या मायनस घ्या. मग लीप वर्ष किती येते, 2004 हे एकच लीप वर्ष येते बेटा. त्यानंतर दिनांकामधला जर फरक म्हणलं, दिवस जर घ्यायचं झालं तर महिना जर समान असेल तर तारखेतला फरक घ्या. 20 आणि 5 या दोन्हीमधला फरक किती आहे, 15. पण हे कसं येते, मायनस येते. मग समान चिन्ह आहे बा, प्रत्येक संख्याचं चिन्ह ऋण आहे. जर समान चिन्हांची नेहमी बेरीज होते बेटा, समान चिन्हांची नेहमी बेरीज होते. 15 आणि 1 16, 16 आणि 3 किती होते,
19. मग 7ला जर 19ला जर 7नं भागलं तर 7 दोन्ही 14. 19 मधून 14 वजा केलं तर किती उरते 5. आता बेटा ह्या शनिवारच्या मागं 5ने मागं जायचं आहे बा, 5ने मागं जाणं. मग 5ने मागं जाणं याचा अर्थ कितीनं पुढं जाणं, शनिवारच्या मागं 5नं जाणं याचा अर्थ कितीनं पुढं जाणं 2ने. मग शनिवारच्या पुढचा पहिला वार रविवार आणि दुसरा वार कोणता आहे बेटा सोमवार आहे. सोमवार 1 येते बरोबर आहे. 1 लीप वर्ष उमेश पावडे 1 लीप वर्ष बरोबर आहे बेटा. 2004 हे एकच लीप वर्ष येते. लक्ष द्या आता लक्ष द्या. आता 5 ऑगस्ट पुढं का 20 ऑगस्ट पुढं, 20 ऑगस्ट पुढं म्हणून बाणाचं टोक आपण 20 ऑगस्टकडे घेतल्या. त्याच्यानंतर बघा 2002 पुढं का 2005 पुढं, 2005 पुढं बाणाचं टोक आपण 2005 कडे घेतलं. बाण जर वरच्या दिशेला जात असेल तर संख्या कसं घ्यायचं बेटा मायनस घ्यायचं. मग आता या दरम्यान वर्ष बघा, लीप वर्ष बघा आणि दिवस बघा. मग किती वर्षाचं अंतर आहे बेटा 3 वर्षाचं. त्या दरम्यान किती लीप वर्ष येतात 1 लीप वर्ष येतो. त्याच्यानंतर दिवस जे आहेत ना दिवस 20 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट महिना जर समान असेल बेटा तर ह्या दिनांकामधला फरक घ्या. 20 आणि 5 मधला फरक किती येतो बेटा 15 येतो. मग आता सांगा हे मायनस 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 समान चिन्हांची बेरीज होते. 3 आणि 1 4 आणि 15 19. 19ला 7नं भागलं बाकी किती होते बेटा 5. तर -5 आहे म्हणून 5ने मागं जायचं. आता शनिवारच्या मागं 5नं जाणं बेटा, शनिवारच्या मागं 5नं जाणं याचा अर्थ पुढं कितीनं जाणं 2नं. मग पुढं 2नं जाणं म्हणजे कोणता वार येतो बेटा सोमवार येतो. आकाश कोते पुल्लो भारी सर थँक्यू सर. मी भीमाशंकर नेम चेंज होत नाही. ओके नंतर मला कॉल कर बेटा, मी तुझं नाव चेंज करून देतो. मला एकदा रिप्लाय करा सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे का. जे मागच्या ज्या अडचणी होत्या मागच्या अडचणी बेटा आपण 2 दिवस क्लास घेतला नाहीत. 2 दिवस आपण क्लास घेतला नाही कारण ह्या सगळ्या अडचणी आपल्याला दूर करायच्या होत्या. नेहमी तीच अडचण नको म्हणून ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपण 2 दिवस थोडीशी सुट्टी घेतली होती. सगळ्या अडचणी क्लिअर झालेल्या आहेत. होय दिसतंय सर. बघा लिहिलेलं आणि बोललेलं दोन्ही सोबत दिसतंय का एकदा रिप्लाय करा बरं. का आधी आवाज येतो नंतर लिहिलेलं दिसतंय. सगळं व्यवस्थित दिसत आहे, आवाज क्लिअर येतोय. ओके बेटा बोलण्यात ओके दोन्ही बरोबर. ओके परत मला एक गोष्ट सांगा की जी बोलण्याची जी स्पीड आहे माझी ही थोडीशी कमी करायला पाहिजे का ठीक आहे. चंद्रकांत किती क्वेश्चन झालेत सर. बेटा हे 4था क्वेश्चन चालू आहे आजचा. ठीक आहे ना. ओके चला ओके याचा अर्थ बेटा सगळे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह झालेले आहेत ॲपचे आणि आपण होईल तेवढं जास्तीत जास्त उदाहरणं आणि दररोज संध्याकाळी घेण्याचा आपण प्रयत्न करू बेटा. पर्याय क्रमांक 3 रोज लाईव्ह का. हो लाईव्ह शिवाय मजा नाही बेटा. लाईव्ह घेत जाऊ आपण. बघा ज्या विद्यार्थ्यांनी 1 महिन्याचं जे सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना लाईव्ह तर आपलं हे चालूच आहे प्लस रेकॉर्डिंगचे व्हिडिओ आहेत. बघा आपल्या ॲपमध्ये त्यांची स्वतंत्र मी बॅच बनवलेली आहे. जे पोलीस भरतीची फास्टॅग बॅच जॉईन केलात त्यांच्यासाठी बेटा लाईव्ह तर चालू राहील. दररोज संध्याकाळी 9 ते 11 लाईव्ह चालू राहील. आणि ती जी बॅच मी क्रिएट केलेली आहे तर त्या बॅचमध्ये रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मी व्हिडिओ टाकत आहे. तर तुम्ही हे लाईव्ह तर बघत चला आणि रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये असलेले व्हिडिओ बघत चला. कारण बेटा आपल्याकडं वेळ खूप कमी आहे. जे पोलीस भरती देत आहेत आता हे पुढच्या महिन्यामध्ये जी पोलीस भरतीची तारीख आली आपली जे पोलीस भरती तुम्ही देत आहात त्यासाठी तुमच्याकडे वेळ थोडासा कमी आहे. वेळ थोडासा कमी असल्यामुळं मी हे लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग ह्या 2 स्वरूपामध्ये मी तुमचे व्हिडिओ जे प्रत्येक टॉपिक जे आहेत ते मी क्लिअर करून देण्याचा मी प्रयत्न करत आहे.
टायमिंग चेंज करा ना सर. सय्यद मौलाना, किती पाहिजे बेटा टाईम? आठ ते दहा करायचं का? 11ची नको सर. ओके. व्हिडिओ कसे पाहायचे? नागेश मुंडे सर, तुम्ही मला नंतर कॉल करा, कसं पाहायचं सांगतो. डे मधील ठेवा सर. सर रेकॉर्डचे व्हिडिओ ॲपमध्ये भेटणार चाललेत. बेटा आपलं ॲपचा थोडासा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळं मी मागचे व्हिडिओ ॲपमध्ये रेकॉर्ड केले नाहीत. लक्षात घ्या, आजपासून जे व्हिडिओ होणार आहेत बेटा, आजपासूनचे व्हिडिओ तर आपल्या ॲपमध्ये लाईव्ह क्लासेसमध्ये दिसतील सगळे व्हिडिओ, लाईव्ह क्लासेस. रेकॉर्ड व्हिडिओ पाठवा ना सर. बेटा मागचे व्हिडिओ पाठवता येणार नाहीत, कारण ते रेकॉर्ड झाले नाहीत. आजपासूनचे पुढचे जे व्हिडिओ आहेत ते सगळे तुम्हाला मिळतील. ठीक आहे, आपण बाकी विषयावर चर्चा नंतर करू. आपल्या विषयाला आपण सुरुवात करू. वा सन 2004 साली महात्मा गांधी स्मृती दिन. बेटा मला एक रिप्लाय द्या बरं, महात्मा गांधी स्मृती दिन कोणत्या दिवशी असतो? महात्मा गांधी स्मृती दिन कधी असतो? रिप्लाय, महात्मा गांधी स्मृती दिन कधी असतो? रिप्लाय, महात्मा गांधी स्मृती दिन आणि दांडीयात्रा दिन. महात्मा गांधी स्मृती दिन 30 जानेवारी. महात्मा गांधी स्मृती दिन लुंगारे कामाजी 30 जानेवारी. महात्मा गांधी स्मृती दिन 30 जानेवारी. 30 जानेवारी 2012 साली कोणता वार आहे मुले बेटा? सोमवार आहे. 30 जानेवारी 2012 साली सोमवार आहे. बरोबर आहे, 30 जानेवारी. आता सांगा दांडीयात्रा दिन कधी आहे बेटा? दांडीयात्रा लवकर, दांडीयात्रा. तर दांडीयात्रा 12 मार्च 2012 रोजी कोणता वार हे काढायचं आहे बेटा? 12 मार्च 2012 रोजी. आता लक्षात घ्या, सन 2012 साली बेटा महात्मा गांधी स्मृती दिन सोमवारी येतो म्हणलं, बरोबर आहे, 12 मार्च. तर दांडीयात्रा दिन कधी येतो हे काढायला सांगितलं. आता मला सांगा, वर्ष कसं आहे बेटा? समान आहे. वर्ष जर समान असेल तर वर्षाचा विचार करू नका. आता बघा, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. आता मला सांगा, हे जादा दिवस काढत असताना बेटा हे शेवटचा जो महिना आहे ना, शेवटचा महिना, ह्या शेवटच्या महिन्याची जी तारीख आहे ती तारीख घ्यायचं. मार्चचे किती दिवस घ्यायचं बेटा? 12 दिवस. फेब्रुवारी, मला सांगा, फेब्रुवारी महिना हा लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? 29 दिवसाचा. त्याच्यानंतर पहिला जो महिना आहे ना बेटा, पहिला महिना जानेवारीचे 29 दिवस घ्यायचं, 31. त्यामधून जानेवारीची तारीख काय दिलं? 30. 31 मधून 30 वजा केलं, जानेवारीचे दिवस 1 घ्यायचं. आता बघा, हे 29 म्हणजे 1 आणि 12 म्हणजे किती हो? 7 1 7. 12 मधून 7 वजा केलं 5. मग हे 5 आणि 1 6 आणि 1 7. जादा दिवसांची बेरीज 7च्या पटीत आली. बघा, जादा दिवसांची बेरीज 7च्या पटीत येत असेल बेटा तर ते सोडून द्यायचं. जादा दिवस किती उरले? 0. मग जादा दिवस जर 0 उरले तर येणारा जो वार आहे कोणता येतो? सोमवार. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. बघा, पर्याय क्रमांक 4. थोडंसं लक्ष द्या. आता थोडंसं लक्ष द्या. जानेवारी, महात्मा गांधी स्मृती दिन बेटा 30 जानेवारीला आहे. महात्मा गांधी स्मृती दिन 30 जानेवारीला आहे आणि दांडीयात्रा दिन 12 मार्च आहे. 30 जानेवारीपासून 12 मार्चपर्यंतचे दिवस घ्या. 30 जानेवारीपासून 12 मार्चपर्यंतचे दिवस घ्या. बघा, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. शेवटचा जो महिना आहे, शेवटचा महिना, त्या महिन्याची जी तारीख आहे ती तारीख घ्या. फेब्रुवारी महिना लीप वर्षाचा असल्यामुळे 29 दिवसाचा असतो. पहिला जो महिना आहे जानेवारी महिना, 29 दिवस 31 घ्या. त्याच्यामधून जानेवारीची जी तारीख आहे ती वजा करा बेटा. 31 मधून 30 काढलं तर 1 उरलं. हे 1 ला 1, 29 म्हणजे 1 आणि 12 म्हणजे काय हो? 5. दिवसांची संख्या 7 पेक्षा मोठी असेल तर त्याला 7 भाग द्यायचं आणि जेवढी बाकी शिल्लक राहते तेवढे दिवस घ्यायचं. 5 आणि 1 6 आणि 1 7. 7च्या पटीत असेल तर जादा दिवस किती राहिले? 0. मग जादा दिवस जर 0 राहिले तर बेटा वार कसे असतात? समान असतात. वार समान. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक
4 येईल. पहा पुढचा प्रश्न पहा, याचं उत्तर काय येईल? रिप्लाय कैलास सर लेक्चर नंतर बघता येते का? हो बेटा बघता येईल, उद्यापासून बघता येईल. हे मैं तेरा हिरो किंग कोण आहे बेटा? हे नाव टाका तुमचं. 2 मंगळवार येईल का? हिरो श्रीकांत विठ्ठल 4 गुरुवार. बेटा सगळ्यांचं उत्तर एकच आलं पाहिजे बघा, सगळ्यांचं उत्तर एकच आलं पाहिजे. खूप बेसिक लेवलचे प्रश्न आहेत बेटा. बघा आता प्रजासत्ताक दिन म्हणजे बेटा 26 जानेवारी 1988 रोजीचा वार दिलं, मंगळवार दिलं बघा. 26 जानेवारी 1988 रोजीचा वार दिलं मंगळवार. आणि आपल्याला कधीचा वार काढायचा हो? स्वातंत्र्य दिन पण 1990चा. बघा आपल्याला 15 ऑगस्ट 1990 रोजीचा वार काढायचा. 15 ऑगस्ट 1990 रोजीचा वार काढायचा आहे. लक्ष द्या आता, बघा लक्ष द्या. बघा 26 जानेवारीवरून आपण 26 जानेवारी 1989चा वार काढू. 26 जानेवारी 1989चा वार काढू. बा तुमचे उत्तर चुकले आहेत बेटा, थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 1988 वर्षी वर्ष आहे. लीप वर्षाचा चालू महिना कोणता आहे? जानेवारी. फेब्रुवारी महिना पुढे कॅल्क्युलेशनमध्ये येणार आहे का? येणार आहे. मग फेब्रुवारी महिना कॅल्क्युलेशनमध्ये येत असेल तर लीप वर्षाचा परिणाम होतो, आणि लीप वर्षाचा परिणाम होत असेल तर 2 दिवसांना पुढचा वार घ्या. म्हणजे मंगळवारच्या पुढचा दुसरा वार कोणता आहे सांगा? गुरुवार आहे. आपल्याला कधीचा वार मिळालं? 26 जानेवारी 1989चा वार मिळालं. आता बघा 26 जानेवारी 1990चा वार काढू. आता 26 जानेवारी 1989 ते 26 जानेवारी 1990 हे साधारण वर्ष आहे. साधारण वर्षामध्ये पुढील वर्षी त्याच तारखेस येणारा वार 1 दिवसानं पुढे जातो. म्हणजे गुरुवारच्या पुढचा जो वार आहे तो कोणता आहे? शुक्रवार. 26 जानेवारी 1989 रोजी कोणता वार येईल? शुक्रवार येईल. आता बघा 26 जानेवारी 1990चा वार मिळाला बेटा. 26 जानेवारी 1990चा वार मिळाला. मग 26 जानेवारी 1990चा जर वार मिळाला असेल तर आपला 26 जानेवारी 1990चा वार काढता 15 ऑगस्ट 1990चा वार काढता येईल. आता मला सांगा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे, 15 ऑगस्ट जे आहे ते स्वातंत्र्य दिन आहे. साधारण वर्षामध्ये बेटा, साधारण वर्षामध्ये प्रजासत्ताक दिन ज्या वारी आहे, साधारण वर्षामध्ये प्रजासत्ताक दिन ज्या वारी आहे त्याच्या मागचा दुसरा वार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असतो. नियम सांगितलो का तुम्हाला? साधारण वर्षामध्ये प्रजासत्ताक दिन ज्या वारी आहे त्याच्या मागचा दुसरा वार हा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असतो. शुक्रवारच्या मागचा दुसरा वार कोणता सांगा? शुक्रवारच्या मागचा पहिला गुरुवार आणि दुसरा जो वार आहे बेटा बुधवार आहे. बघा बुधवार आहे. जाधव मॅडम बुधवार बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आहे, ते पर्याय क्रमांक 3. आता बघा 26 जानेवारी 1988 रोजी मंगळवार होता, तर आपण 26 जानेवारी 1989 रोजी काढू. 88 लीप वर्ष आहे. लीप वर्षाचा फेब्रुवारी महिन्यात कॅल्क्युलेशनमध्ये येत असेल तर लीप वर्षाचा परिणाम होतो, आणि लीप वर्षामध्ये पुढील वर्षी त्याच तारखेस येणारा वार 2 दिवसांना पुढे जातो. मग मंगळवारच्या पुढचा दुसरा वार कोणता आहे बेटा? गुरुवार आहे. मग आता 26 जानेवारी 1989चा वार मिळालं. आपण 26 जानेवारी 1990चा वार काढू. पुढील वर्षी त्याच तारखेस येणारा वार 1 दिवसानं पुढे जातो. साधारण वर्षामध्ये 1 दिवसानं पुढे जातो. लीप वर्षामध्ये 2 दिवसानं पुढे जातो. मग गुरुवारच्या पुढचा पहिला वार बेटा शुक्रवार आहे. आता बघा आपल्याला 26 जानेवारी 1990चा वार विचारलं आणि कधीचा काढायचा आहे बेटा? 15 ऑगस्ट 1990चा वार काढायचा आहे. 15 ऑगस्ट 1990. मला सांगा आता साधारण वर्षामध्ये प्रजासत्ताक दिन ज्या वारी आहे त्याच्या मागचा दुसरा वार हा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असतो. शुक्रवारच्या मागचा दुसरा वार कोणता आहे? बुधवार. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे बेटा? 3. पुढचा प्रश्न बघा. पुढचा सन 2000 मध्ये शिक्षक दिन गुरुवारी होता, तर 2001 मध्ये प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल?
5 सप्टेंबर 2000 शिक्षक दिन बेटा गुरुवार आहे 5 सप्टेंबर. तर प्रजासत्ताक दिन बेटा म्हणजे 26 जानेवारी 2001 रोजी कोणता वार हे काढायचं आहे. सर स्क्रीनशॉट नाही निघत बेटा, स्क्रीनशॉट निघू शकत नाही. ॲप आहे, ॲप्लिकेशनमध्ये स्क्रीनशॉट निघत नाही, व्हिडिओ रेकॉर्ड होत नाही. फक्त बघायचं आणि शांत बसायचं, बघायचं आणि शांत बसायचं. रविवार. मै तेरा हिरो तुमचं एकदा नाव सांगावं. मै तेरा हिरो किंग नाव सांगा, नाव. बालाजी. कोणता बालाजी रे? बालाजी भोंग, बालाजी चुकलवाड, बालाजी जाधव. चुकलं. काय चुकलं? चंद्रकांत तिरुपतीचा. उत्तर पाठवा, उत्तर. हा ओके, तिरुपतीचा बालाजी म्हणत आहेत. अरे रे चंद्रकांत, प्रश्नाचं उत्तर सांग बेटा. 2 येईल, 2 रविवार येईल, रविवार. लुंगारे कामाजी बेटा 1 कसं येईल, सोमवार कसं येईल बघा, लक्ष द्या, लक्ष द्या. 2 उमेश रविवार, रविवार, रविवार. ओके, प्राजक्ता मॅडम रविवार बरोबर आहे. मै तेरा हिरो चुकलवाड बालाजी. ओके ओके ओके, आलं लक्षात. बघा आता 2000 मध्ये शिक्षक दिन गुरुवारी होता, तर 2001 मध्ये प्रजासत्ताक दिन. शिक्षक दिन बेटा 5 सप्टेंबरला असतो. 5 सप्टेंबर 2000 रोजीचा वार दिला बेटा गुरुवार आहे. आणि कधीचा वार काढायचा आहे? 26 जानेवारी 2001चा वार काढायचा आहे. 26 जानेवारी 2001चा वार काढायचा आहे. आता मला सांगा बेटा, हे सप्टेंबर महिना, ऑक्टोबर महिना, नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना. आता हा जो जानेवारी महिना ना बेटा हे 2001चा आहे. आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 2000चे आहेत. आणि हा जानेवारी महिना बेटा 2001चा आहे. तर आता मला सांगा, जादा दिवस काढत असताना बेटा शेवटचा जो महिना असतो ना, शेवटचा महिना, त्या महिन्याची जी तारीख आहे ती तारीख घ्या बेटा. जानेवारीचे 26 दिवस घ्यायचं. डिसेंबर महिना 31 दिवसाचा आहे, नोव्हेंबर महिना 30 दिवसाचा आहे, ऑक्टोबर महिना 31 दिवसाचा आहे बेटा. सप्टेंबर महिना जो आहे तो 30 दिवसाचा आहे. परंतु सप्टेंबरची तारीख किती गेली? 5. 30 मधली 5 गेले तर राहिले किती? 25. जिथं संख्या 7 पेक्षा मोठी असेल बेटा त्याला 7 न भाग द्यायचं, जेवढी बाकी राहते त्याचा विचार करा. 25ला 7 न भागलं 7 त्रिक 21, 25 मधून 21 गेलं 4 उरलं. 31 म्हणजे 3, 30 म्हणजे 2, 31 म्हणजे 3. आता 26 म्हणजे काय हो? 7 त्रिक 21. 26 मधून 21 वजा केलं बेटा किती उरते? 5. आता मला सांगा, हे 4 आणि 3 7, हे 5 आणि 2 7, उरलं कोण? 3. तर किती दिवसानं पुढे जायचं? 3 दिवसानं. तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. कोणता वार येईल बेटा इथं सांगा? रविवार येईल. पर्याय क्रमांक किती आहे? दुसरा. पुढचा प्रश्न बघा. जर 7 ऐवजी 4 दिवसाचा आठवडा धरला तर 2014 साली फेब्रुवारी महिन्यात एकूण किती आठवडे येतील? बेटा 2014 हे साधारण वर्ष आहे आणि साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? 28. फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? 28. तर उदाहरणामध्ये काय म्हणलं की 7 ऐवजी 4 दिवसाचा आठवडा म्हणलं, 7 ऐवजी 4 दिवसाचा आठवडा म्हणलं, तर मला सांगा आठवडा हा 7 दिवसाचा असतो बेटा. आठवडा हा किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा. 7 दिवसाचा आठवडा असल्यामुळे दर 7 दिवसांनी तोच वार पुन्हा पुन्हा येतो. 7 दिवसाचा आठवडा असेल तर 28 दिवसामध्ये किती आठवडे होतात? 4. पण उदाहरणामध्ये काय म्हणलं? आठवडा हा 4 दिवसाचा म्हणलं आणि दिवस किती आहेत? 28. मग 4 न 28ला भागलं 7चा भाग जाईल, 7 4 28, बाकी ते उरले 0. जेवढा पूर्ण भाग जाईल तेवढे आठवडे राहतात बघा. आठवडे किती आहेत? 7. आठवडे 7. पर्याय क्रमांक दुसरा आहे. जर वर्षाचा पहिला दिवस रविवार असेल तर 2012 सालात किती बुधवार येतील? 2012 सालात किती बुधवार येतील? 2012 हे वर्ष बेटा लीप वर्ष आहे.
2012 हे वर्ष लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये बघा 1 जानेवारी आणि 2 जानेवारी जर वर्षाचा पहिला दिवस रविवार आहे म्हणलं म्हणजे 1 जानेवारीचा वार बेटा कोणता आहे रविवार आणि 2 जानेवारीचा वार कोणता आहे बेटा मग 2 जानेवारीचा वार कोणता आहे बेटा बोला 2 जानेवारीचा वार कोणता आहे रविवार सोमवार 2 जानेवारीचा वार सोमवार आहे सोमवार. आता इथं एक नियम सांगतो बघ एकदम व्यवस्थित लक्षामध्ये ठेवून द्या. जर साधारण वर्ष असेल बेटा साधारण वर्ष तर साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला येणारा वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो. बघा साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला येणारा वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो आणि बाकीचे जे वार आहेत बेटा 52 वेळा येतात. बघा वर्ष जर साधारण वर्ष असेल तर साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला येणारा वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो आणि इतर जे वार आहेत बेटा 52 वेळा येतात. आता लक्षात घ्या जर लीप वर्ष असेल बेटा लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीला येणारे वार लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीला येणारे वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतात आणि राहिलेले वार 52 वेळा येतात. आता मला सांगा लीप वर्षामध्ये 1 जानेवारीला वार रविवार आहे आणि 2 जानेवारीला वार सोमवार आहे म्हणजे त्या वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात म्हणजे रविवार आणि सोमवार हे 53 वेळा येतात रविवार आणि सोमवार हे 53 वेळा येतात. पण आपल्याला विचारले का हो बुधवार तर बुधवार जे आहे ते बुधवार किती वेळा येतो बेटा 52 वेळा येतो. बुधवार किती वेळा येतो 52. पण हे 57 55 हे सोडून द्या तर 52 किंवा 53 वेळा येते बघा. हे नियम लक्षात ठेवा. साधारण वर्षामध्ये बेटा साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला येणारा वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो आणि इतर जे वार आहेत ते 52 वेळा येतात. आणि लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीला येणारे वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतात. लीप वर्ष आहे ना राजू जोंधळे हो बेटा आहे लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात बेटा. मग 1 जानेवारीला रविवार आहे 2 जानेवारीला सोमवार आहे म्हणजे रविवार आणि सोमवार हे दोनच वार 53 वेळा येतात आणि बाकीचे जे वार आहेत बेटा 52 वेळा येतात. निलेश राठोड सर तुमचं आमच्या छोट्याशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत. राठोड सर तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात धन्यवाद. बऱ्याच विद्यार्थ्यांची राठोड सर मागणी आहे की तुम्ही मराठीचे जे लेक्चर आहे ते आमच्या छोट्याशा प्लॅटफॉर्मवर घ्यावं अशी बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी आहे. आदरणीय राठोड सर बरेच विद्यार्थ्यांची मागणी आहे तुमचे आमच्या छोट्याशा प्लॅटफॉर्मवर मराठीचे लेक्चर व्हावेत. नक्की सरजी पण कधी सर बघा थोडासा वेळातला वेळ काढून आमच्या छोट्याशा प्लॅटफॉर्मवर तुमचे मराठीचे लेक्चर सुरू करावेत असे विद्यार्थ्यांकडून मी छोटीशी विनंती तुम्हाला करत आहे. बघा बेटा हो लवकरच आपण राठोड सरांना ऑनलाईन सरांना श्वास घ्यायला टाईम नाही. अरे बेटा श्वास घेतात सर पोरं काय म्हणाले श्वास घ्यायला टाईम नाही. तुम्ही संधी द्या सर नक्की चालू करू सर. आमचे दार तुमच्यासाठी नेहमीच उघडे आहेत सर. तुम्ही कधी या आज घेऊ शकता तुम्ही. बघा बेटा प्रश्न क्रमांक 9 जर 2003 साली नाताळ गुरुवारी आला तर त्या वर्षात 53 वेळा येणारा वार कोणता बघा. विद्यार्थी मित्रांनो 2003 हे वर्ष जे आहे 2003 हे वर्ष साधारण वर्ष आहे बेटा. 2003 हे वर्ष साधारण वर्ष आहे आणि साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला येणारा वार बेटा त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो. बघा साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला येणारा वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो.
राठोड सर म्हणजे तुमचा जीव की प्राण. बाला बाला प्रश्नाकडे लक्ष द्या आता. बेटा या विषयाकडे या. राठोड सर लवकरात लवकर निर्णय घ्या तुम्ही आमच्या ॲपवर मराठीची बॅच घेण्याचा. विद्यार्थी तुमची आतुरतेने वाट बघत आहेत. बघा लक्ष द्या आता. बघा 2003 साली 2003 हे वर्ष साधारण वर्ष आहे बेटा. आणि साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला येणारा वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो. आणि इतर जे वार आहेत इतर जे वार आहेत ते 52 वेळा येतात. बघा इतर जे वार आहेत ते 52 वेळा येतात. तर आपल्याला काय करावं लागेल बघा. तुम्हाला थेरीमध्ये मी तुम्हाला एक सांगितलं होतं बघा. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक नियम सांगितलं की साधारण वर्षाची बेटा सुरुवात ज्या वारानं झाली त्याच वारानं शेवट होतो. साधारण वर्षाची सुरुवात आणि शेवट हे एकाच वाराने होते. साधारण वर्षाची सुरुवात आणि शेवट एकाच वाराने होते. बघा नाताळ हा कधी असतो बेटा? 25 डिसेंबरला असतो. नाताळ हा 25 डिसेंबरला असतो. 25 डिसेंबरवरून 31 डिसेंबरचा वार काढा. 31 डिसेंबरचा वार आणि 1 जानेवारीचा वार कसा असतो? समान असतो. लक्ष द्या. साधारण वर्षाची सुरुवात आणि शेवट एकाच वाराने होते. साधारण वर्षाची सुरुवात आणि शेवट बेटा एकाच वाराने होते. 2003 साली नाताळ गुरुवारी आला असेल. नाताळ हा 25 डिसेंबरला असतो बेटा. 25 डिसेंबरला वार कोणता दिलं? गुरुवार दिलं. 25 डिसेंबरला वार गुरुवार दिलं. 25 पासून 31 पर्यंत जादा दिवस किती बेटा? 6. 25 आणि 31 मधला फरक 6. मग मला सांगा 6 दिवसांनी पुढे जाणे म्हणजे 1 दिवसानं मागं जाणं. मग गुरुवारच्या मागचा पहिला वार बेटा कोणता? बुधवार. मग 31 डिसेंबरला बुधवार असेल तर सुरुवात सुद्धा कोणत्या वारानं झाली सांगा? बुधवार. मग 1 जानेवारीला येणारा वार त्या वर्षामध्ये किती वेळा येतो सांगा? 53 वेळा येतो. मग 53 वेळा येणारा जो वार आहे तो कोणता आहे बेटा? बुधवार आहे. पहा थोडंसं लक्ष द्या. लक्ष द्या आता बेटा. साधारण वर्षामध्ये 53 वेळा येणारा वार आपल्याला काढायचं होतं. मग 2003 हे वर्ष साधारण वर्ष आहे. साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला येणारा वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो. साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला येणारा वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो. व इतर जे वार आहेत ते इतर वार 52 वेळा येतात. बघा मग आपल्याला नाताळचा वार दिलं, गुरुवार दिलं. नाताळ हा 25 डिसेंबरला असतो. 25 डिसेंबरचा वार गुरुवार आहे. तर 31 डिसेंबरचा वार काढा. 31 डिसेंबर म्हणजे 25 आणि 31 मधला फरक कितीचा आहे? 6चा. मग 6 गुरुवारच्या पुढचा 6वा वार म्हणजे मागचा पहिला वार. मग बुधवार. 31 डिसेंबरचा वार बुधवार आहे. तर 1 जानेवारीचा वार सुद्धा बुधवार. कारण साधारण वर्षाची सुरुवात आणि शेवट एकाच वाराने होते. मग साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला येणारा वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो. तर 53 वेळा येणारा वार कोणता आहे बेटा? बुधवार आहे. पुढचा प्रश्न बघा. जागतिक एड्स दिन बेटा 1 डिसेंबरला असतो. 1 डिसेंबर 2011ला कोणता वार दिलं उदाहरणामध्ये? गुरुवार दिलं. तर त्यामध्ये सोमवार किती वेळा येतो म्हणलं बेटा? सोमवार किती वेळा येतो? सोमवार किती वेळा येतो? तर आपल्याला बघा 1 जानेवारीचा वार काढा. 1 जानेवारीचा 1 डिसेंबरचा जो वार आहे त्याच्यावर अगोदर 31 डिसेंबरचा वार काढा. सोपं जाईल. 31 डिसेंबर. 1 आणि 31 मधला बेटा फरक कितीचा आहे? 30. 1 आणि 31 मधला फरक कितीचा आहे? 30. हे 30 म्हणजे जादा दिवस किती? 2. किती दिवसानं पुढे जायचं? 2 दिवसानं. गुरुवारच्या पुढचा दुसरा वार शुक्रवार, शनिवार. आता मला सांगा 31 डिसेंबरला जर शनिवार असेल तर 1 जानेवारीला सुद्धा कोणता वार येईल सांगा? 1 जानेवारीला सुद्धा कोणता वार येईल? शनिवार. मग साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला येणारा वार त्या वर्षामध्ये किती वेळा येतो बेटा? 53 वेळा येतो. तर सोमवार किती वेळा येतो म्हणलं हे काढायला सांगितलं. फक्त त्या वर्षामध्ये शनिवार 53 वेळा येतो. आणि बाकीचे जे वार आहेत बेटा किती वेळा येतात? 52 वेळा येतात. शनिवार 53 वेळा येतो. तर आपल्याला किती कोणता वार म्हणलं? सोमवार. तर सोमवार जे आहे ते सोमवार किती वेळा येतो? 52. साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला येणारा वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो आणि इतर जे वार आहेत ते 52 वेळा येतात. पुढचा प्रश्न बघा. एका महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवार पूर्वी 4 दिवस आहे. तर त्या महिन्यात 19वा दिवस खालीलपैकी कोणता? त्या महिन्यात 19वा दिवस खालीलपैकी कोणता? काय सांगा बरं?
लक्ष दे बरं. शनिवार, तोरणे गणेश शनिवार, सय्यद मौलाना शनिवार, विजय मॅडम शनिवार, संतोष शनिवार. ओके, शनिवार येईल बेटा, शनिवार बरोबर आहे. वर्षा मॅडम शनिवार. ओके, राजू शनिवार बरोबर आहे, शनिवार. लक्ष द्या बेटा, एका महिन्याचा 7वा दिवस म्हणलं बा, 7वा दिवस, एका महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवार पूर्वी 4 दिवस आहे बघा. शुक्रवार पूर्वी किती दिवस आहे म्हणलं? 4 दिवस. शुक्रवारच्या पूर्वी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 7वा दिवस शुक्रवारच्या पूर्वी 4था दिवस आहे म्हणलं. पहा, शुक्रवारच्या पूर्वी म्हणलं की मागं, पहिला दुसरा, शुक्रवारला सोडून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हा कितवा दिवस आहे बेटा? हा 7वा. मग जर मला सांगा आता, हा जर 7वा दिवस असेल तर हा 8वा दिवस, हा 9वा दिवस, हा 10वा दिवस आणि हा 11वा दिवस. तर मला सांगा पुढं कितवा दिवस म्हणलो? 19वा दिवस म्हणलं. 19वा दिवस. 11 आणि 19 मधला फरक सांगा किती आहे? 8. 8 म्हणजे जादा दिवस किती? 1. 8 म्हणजे जादा दिवस किती? 1. 1 न पुढं जायचं. मग शुक्रवारच्या पुढचा पहिला वार कोणता आहे सांगा? शनिवार. शनिवार येईल, शनिवार येईल. प्राजक्ता मॅडम शनिवार बरोबर आहे, बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये तिसरे इंग्रजी अक्षर कोणते? बघा बेटा, याचं उत्तर 1 जानेवारी. एखादं लीप वर्ष घ्या, कोणतेही घ्या लीप वर्ष, 2004 घेऊ तर 1 जानेवारी आणि 2 जानेवारी 2004 रोजी. बा, जर एका लीप वर्षाचा दुसरा दिवस रविवार येतो म्हणलं बा, रविवार. बा, तुम्हाला हे नियम सांगितलं होतं बा, लीप वर्षाची सुरुवात ज्या वारानं झाली बा, लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने झाली त्याच्या पुढचा पहिला वार हा शेवटच्या दिवशी असतो. लक्ष द्या, लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने झाली त्याच्या पुढचा वार हा शेवटच्या दिवशी असतो. याचाच अर्थ असा होतो बेटा की 2 जानेवारीला येणारा वार हा 2 जानेवारीला येणारा वार आणि 31 डिसेंबरला येणारा वार बेटा कसा असतो? समान. म्हणजे हा वार कोणता आहे? रविवार. रविवार म्हणजे काय सांगा? संडे. SUNDAY. तर इंग्रजी नाव दिवसाच्या नावामध्ये तिसरे इंग्रजी अक्षर बेटा कोणते? आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता इथं तिसरे इंग्रजी अक्षर जे आहे ते डावीकडून म्हणलं का उजवीकडून? डावीकडून म्हणलं का उजवीकडून? काही म्हणलं नाही. मग डावीकडून किंवा उजवीकडून जर काही म्हणलं नाही बेटा तर अशा वेळेस डावीकडून घ्या, कारण उजवीकडून नेहमी तिसरा अक्षर डीचे, याच्यामध्ये काही बदल होत नाही. उजवीकडूनच्या अपेक्षा नाही बेटा, डावीकडूनचे आहे. मग डावीकडूनचे तिसरा अक्षर जर म्हणलं, डावीकडूनचं तिसरा अक्षर म्हणलं तर कोणतं आहे? एन आहे, एन. याचं उत्तर एन येईल, एन. पुढचा प्रश्न बघा, नमनचा जन्म 1 मे 1991 रोजी झाला तर 2 ऑगस्ट 2013 रोजीचा वार कोणता? बा, 2013 ऑगस्ट महिना म्हणजे सांगा 8वा आणि तारीख किती दिली? 2. आणि जन्म कधी आहे? 1 मे 1991. बा, 1991. मे महिना बेटा 05. मे महिना म्हणजे 5वा आणि तारीख किती आहे? 1. यांची वजाबाकी करा. 2 मधून 1 वजा केलं तर 1. दिवस किती आहे? 1. 8 मधून 5 वजा केलं तर 3 महिने. 8 मधून 5 वजा केलं तर 3 महिने. आता बा, 3 मधून 1 वजा केलं तर 2. 11 मधून 9 वजा केलं तर 2. तर 22 वर्ष 3 महिने 1 दिवस. 22 वर्षे 3 महिने 1 दिवस. पर्याय क्रमांक किती आहे ते बेटा? तिसरा. पर्याय क्रमांक तिसरा येईल, पर्याय क्रमांक तिसरा. हा प्रश्न बा, याचं उत्तर काय ते? 10 जानेवारी 2012 रोजीचं वय काढायचं आहे बा. 2012 महिना कोणता आहे? महिना कोणता आहे? जानेवारी आहे बेटा, महिना जानेवारी आहे. जानेवारी म्हणजे पहिला महिना. जानेवारी म्हणजे पहिला महिना. 01 आणि तारीख काय आहे? 10. आणि कधीचा जन्म काढायचा? 1990. 1990. महिना कोणता आहे? मार्च म्हणजे तिसरा महिना. आणि हे दिवस किती बेटा? 28 दिवस आहेत. आता इथं व्यवस्थित लक्ष द्या. अगोदरच्या उदाहरणामध्ये वरच्या संख्येमधून खालची संख्या बेटा वजा झाली, पण आता इथं वजा होते का? वजा होणार नाही. तर आता लक्षात घ्या की इथं वर्षामधला हातचा आपल्याला इकडं महिन्यामध्ये न्यावं लागते. 1 वर्ष महिने 12 महिने. 1 वर्ष म्हणजे 12 महिने. त्यानंतर बघा
दिवसामधला हाचा इकडं महिन्यामधला हाचा एक दिवसामध्ये न्या. एक महिना बेटा, एक महिना म्हणजे 28 दिवस घ्यायचं का 29 दिवस घ्यायचं का 30 दिवस घ्यायचं का 31 दिवस घ्यायचं. याच्यामध्ये एक छोटीशी कन्सेप्ट लक्षात ठेवा. हा चालू महिना कोणता आहे बेटा? जानेवारी. चालू महिना कोणता आहे? जानेवारी. जानेवारीच्या मागचा महिना कोणता आहे? डिसेंबर. डिसेंबर महिना किती दिवसाचा आहे? 31. तर याचे दिवस जे आहे ते किती येतात? 41. आता हे एक गेलं तर इथले महिने किती राहिले? 12. 2012 मधला हातचा एक गेला तर इथं किती राहिले? 2011. पहा 41 मधून 28 वजा केलं तर हे किती शिल्लक राहते बेटा? बा 11तून 8 वजा केलं 3, 3 मधून 2 वजा केलं 1, 13 दिवस. 13 दिवस. 12 मधून 3 वजा केलं तर 0, 9 महिने. आणि 2011 मधून 9 वजा 11 1 आणि 2 किती येते? 21. 21 वर्ष 9 महिने 13 दिवस. 21 वर्ष 9 महिने 13 दिवस बेटा. पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? दुसरा. पर्याय क्रमांक दुसरा येईल. बघा वर्षामधला हाचा जेव्हा आपण महिन्यामध्ये नेतो तेव्हा तिथं 12च येते, परंतु दिवसामधला हाचा जेव्हा आपण महिन्यामधला हाचा जेव्हा आपण दिवसामध्ये नेतो बेटा त्यावेळेस महिने जे आहेत ते 4 प्रकारचे असतात. 28 दिवसाचा महिना असतो, 29 दिवसाचा महिना असतो, 30 दिवसाचा महिना असतो, 31 दिवसाचा महिना असतो. मग महिन्यामधला हाचा इकडे दिवसामध्ये नेत असताना जो चालू महिना असतो ना बेटा, चालू महिना, त्या चालू महिन्याच्या मागचा महिना हाचा म्हणून घ्या. हा पहिला महिना म्हणजे जानेवारी. जानेवारीच्या मागचा महिना कोणता आहे बेटा? डिसेंबर. डिसेंबर महिना किती दिवसाचा आहे? 31. 31 आणि 10 किती झाले? 41. 41 मधून 28 काढलं तर 13, 12 मधून 3 काढलं तर 9 आणि 2011 मधून 1990 काढलं तर 21. 21 वर्ष 9 महिने 13 दिवस. याचं उत्तर काय येईल सांगा? फेब्रुवारी 2008 रोज रविवार होता तर त्या महिन्यात येणारा वार काढायचा आहे. आवाज क्लिअर येतो का? एकदा रिप्लाय द्या बरं. ओके ओके ओके. लक्ष द्या आता. ओके बेटा तुमचं नाव तुम्हाला चेंज करता येत नाही. तुमची ईमेल आय डी आणि तुमचं मला नाव आणि नंबर पाठवा, मी करू देतो. @पोस्ट दिग्रस, पोस्ट जळकोट, तालुका धर्माबाद, डिस्ट्रिक्ट नांदेड. अरे दिग्रसचा पोस्ट जळकोट, धर्माबाद कुठं आलं? लक्ष द्या लक्ष द्या. बघा फेब्रुवारी जो महिना आहे ना, फेब्रुवारी महिना लक्ष द्या. फेब्रुवारी महिना हा दीप वर्षाचा असल्यामुळे 29 दिवसाचा असतो बेटा. 29 दिवसाचा. फेब्रुवारी महिना बेटा किती दिवसाचा असतो? लीप वर्षामध्ये 29 दिवसाचा. 29 दिवसाचा महिना असेल हे लक्षात ठेवा. महिना जर 28 दिवसाचा असेल बेटा तर त्या महिन्यामध्ये प्रत्येक वार 4 वेळा येतो. लक्षात घ्या. महिना जर 28 दिवसाचा असेल तर त्या महिन्यात प्रत्येक वार 4 वेळा येतो. महिना जर 29 दिवसाचा असेल बेटा तर 1 तारखेचा वार त्या महिन्यामध्ये 5 वेळा येतो आणि इतर जे वार आहेत ते 4 वेळा येतात. महिना जर 30 दिवसाचा असेल तर 1 व 2 तारखेचे वार त्या महिन्यामध्ये 5 वेळा येतात आणि इतर वार 4 वेळा येतात. आणि महिना जर 31 दिवसाचा असेल तर 1, 2 व 3 तारखेचे वार त्या महिन्यामध्ये 5 वेळा येतात आणि इतर जे वार आहेत ते 3 वेळा येतात. लक्षात ठेवा. बघा जर महिना 28 दिवसाचा असेल तर 28 दिवसाच्या महिन्यामध्ये प्रत्येक वार 4 वेळा येतो. महिना जर 29 दिवसाचा असेल तर 1 जानेवारीचा 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. महिना जर 30 दिवसाचा असेल तर 1 व 2 तारखेचे वार त्या महिन्यात 5 वेळा येतात आणि महिना जर 31 दिवसाचा असेल तर 1, 2 व 3 तारखेचे वार त्या महिन्यामध्ये 5 वेळा येतात. आता बघा आपल्याला 15 फेब्रुवारीचा वार दिलं. कोणता दिलं? रविवार दिलं. बघा रविवारी तारीख किती आहे म्हटलं? 15 फेब्रुवारी. आठवडा हा 7 दिवसाचा असल्यामुळे दर 7 दिवसांनी तोच वार पुन्हा पुन्हा येतो. लक्षात घ्या. आठवडा हा 7 दिवसाचा असल्यामुळे दर 7 दिवसांनी तोच वार पुन्हा पुन्हा येतो. म्हणजे 15 तारखेला येणारा वार 8 तारखेला येतो. 8 तारखेला येणारा वार 1 तारखेला येतो. बघा 15 मधून 7 वजा केलं 8, 8 मधून 7 वजा केलं 1, 1 तारखेला कोणता वार यायला बेटा? रविवार. आणि महिना जर 29 दिवसाचा असेल तर 1 तारखेला येणारा वार त्या महिन्यामध्ये किती वेळा येतो?
5 वेळा, आणि 5 वेळा येणारा जो वार आहे तो कोणता आहे बेटा? रविवार. कोणता वार आहे? रविवार. बघा आपण 15 तारखेवरून आपण 15 तारखेचा जो वार आहे त्याच्यावरून 1 तारखेचा वार काढलं. आठवडा हा 7 दिवसाचा असल्यामुळे दर 7 दिवसांनी तोच वार पुन्हा पुन्हा येतो. 1 तारखेला येणारा वार 8 तारखेला येतो, 8 तारखेला येणारा वार 15 तारखेला येतो. 1 मध्ये 7 मिळवलं 8, 8 मध्ये 7 मिळवलं 15. आठवडा हा 7 दिवसाचा असल्यामुळे दर 7 दिवसांनी तोच वार पुन्हा पुन्हा येतो. 15 तारखेला येणारा वार 8 तारखेला येतो, 8 तारखेला येणारा वार 1 तारखेला येतो. आपण काय केलं बेटा? 15 मधून 7 वजा केलं 8, 8 मधून 7 वजा केलं 1. 1 तारखेला रविवार आहे आणि 1 तारखेला येणारा वार 5 वेळा येतो. पुढचं उदाहरण बघा. 19 मार्च 2011 रोजी सोमवार आहे. 19 मार्च 2011 रोजी सोमवार आहे. तर त्या महिन्यात 5 वेळा येणारा वार. मला सांगा आता, मार्च महिना जो आहे तो मार्च महिना किती दिवसाचा आहे? 31. आणि 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2 व 3 तारखेचे वार त्या महिन्यामध्ये किती वेळा येतात? 5 वेळा येतात. मग आता 19 तारखेचा येणारा वार जो आहे तोच वार किती तारखेला येतो? 12. तोच वार किती तारखेला येतो? 5 तारखेला. तोच वार किती तारखेला येतो? 5 तारखेला. आठवडा हा 7 दिवसाचा असल्यामुळे दर 7 दिवसांनी तोच वार पुन्हा पुन्हा येतो. 19 मधून 7 वजा केलं 12, 12 मधून 7 वजा केलं तर किती येते? 5. आता बघा, सोमवारी 5 तारीख आहे. आपल्याला मागं जायचं, 1, 2, 3 तारखेचे वार काढायचे आहे बेटा. सोमवारी 5 तारीख आहे. सोमवारी 5 तारीख आहे. रविवारी 4 तारीख येते. रविवारच्या मागचा वार शनिवारी 3 तारीख येते. शनिवारच्या मागचा वार शुक्रवारी 2 तारीख येते. आणि शुक्रवारच्या मागचा वार सांगा मला. शुक्रवारच्या मागचा वार गुरुवार, आणि गुरुवारी तारीख किती येते? 1. आता मला सांगा, 1, 2 व 3 तारखेचे वार त्या महिन्यामध्ये किती वेळा येतात सांगा? 5 वेळा. मग 5 वेळा येणारे वार बेटा कोणते आहेत? गुरुवार, शुक्रवार, शनिवार. 5 वेळा येणारे वार कोणते? गुरुवार, शुक्रवार, शनिवार. बेटा याचं उत्तर जे आहे ते यापैकी सर्व येते. पर्याय क्रमांक 4. संतोष बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 येईल. 4 येईल. बघा, महिना कोणता आहे बेटा? 1 मार्च महिना. मार्च महिना किती दिवसाचा आहे? 31. 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2 व 3 तारखेचे वार त्या महिन्यामध्ये 5 वेळा येतात. आणि इतर जे वार आहे ते किती वेळा येतात? 4 वेळा. मग 19 तारखेच्या वारवरून 12 तारखे -7 केलं तर 12 येते. परत -7 केलं तर 5 येते. 5 तारखेला सोमवार आहे. 4 तारखेला सोमवारच्या मागचा रविवार. परत 3 तारखेला त्याच्या मागचा शनिवार, त्याच्या मागचा शुक्रवार, त्याच्या मागचा गुरुवार. 1, 2, 3 तारखेचे वार गुरुवार, शुक्रवार, शनिवार आहेत. म्हणजे याचं उत्तर वरील सर्व. याचं उत्तर काय येईल? 25 एप्रिल 2005 रोजी शुक्रवार होता, तर त्या महिन्यात रविवार किती वेळा येईल बेटा? 25 एप्रिल. मला सांगा, एप्रिल महिना किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा आहे. एप्रिल महिना किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा. मग 30 दिवसाचा महिना असेल तर 30 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 व 2 तारखेचे येणारे वार त्या महिन्यामध्ये 5 वेळा येतात. मग मला सांगा आता, 25 तारखेला येणारा वार सांगा. 25 तारखेला येणारा वार हा 18 तारखेला येतो. 18 तारखेला येणारा वार हा 11 तारखेला येतो. आणि 11 तारखेला येणारा वार हा 4 तारखेला येतो. 25 - 7 18, 18 - 7 11, 11 - 7 किती बेटा? 4. 4ला शुक्रवार आहे. 4ला जर शुक्रवार असेल तर 3ला गुरुवार असेल, तर 2ला बुधवार असेल, आणि 1ला मंगळवार असेल. तर आता सांगा, रविवार किती वेळा येतो म्हणलं बेटा? रविवार 1 व 2, 1, 2 व 3 तारखेचे वार त्या महिन्यामध्ये किती वेळा येतात? 5 वेळा. 1, 2 व 3 नाही, 1 व 2 तारखेचे वार, शुक्रवार नाही, 1 व 2 तारखेचे वार त्या महिन्यामध्ये किती वेळा येतात? 5 वेळा. मग मंगळवार आणि बुधवार हे 5 वेळा येतात. तर रविवार किती वेळा येईल बेटा? 4 वेळा येईल. 4 वेळा. 2 येईल. 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. 23 ऑक्टोबर 2009 रोजी शनिवार असेल. तारीख आहे 23 आणि वार कोणता दिला बेटा? शनिवार. आठवडा हा 7 दिवसाचा असल्यामुळे दर 7 दिवसांनी तोच वार पुन्हा पुन्हा येतो. आता बेटा मला सांगा, 23 मधून 7 काढलं तर किती हो? 16. 16 मधून 7 काढलं बेटा किती? 9. 9 मधून 7 काढलं बेटा किती? 2. 2 तारखेला वार शनिवार आहे. 2 तारखेला शनिवार आहे. तर 1 तारखेला सांगा. 1 तारखेला
1 तारखेला शुक्रवार येईल बेटा, 1 तारखेला शुक्रवार. ऑक्टोबर महिना सांगा किती दिवसाचा आहे? 31 दिवसाचा. 31 दिवसाचा महिना असेल तर 1 व 2 तारखेचे 1, 2 व 3 तारखेचे वार त्या महिन्यामध्ये किती वेळा येतात? 5 वेळा येतात. आणि राहिलेले जे वार आहेत ते 3 वेळा. 1 ला शुक्रवार, 2 ला शनिवार आणि 3 ला कोणता आहे? रविवार. तर 5 वेळा येणारे वार कोणते म्हणले तर शुक्रवार, शनिवार, रविवार बेटा. याचं उत्तर पर्याय क्रमांक चौथा येईल. पर्याय क्रमांक चौथा. 17 फेब्रुवारी 2002 रोजी गुरुवार असेल तर त्या महिन्यात 5 वेळा येणारा वार कोणता? आता बघा, फेब्रुवारी महिना किती दिवसाचा आहे बेटा? 2002 साधारण वर्ष आहे. साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो आणि 28 दिवसाचा महिना असेल तर त्या महिन्यामध्ये प्रत्येक वार किती वेळा येतो? 4 वेळा. तर 5 वेळा येणारा वार कोणताही नाही, यापैकी नाही. महिना जर 28 दिवसाचा असेल तर त्या महिन्यामध्ये प्रत्येक वार 4 वेळा येतो. कोणताही वार 5 वेळा येत नाही. याचं उत्तर यापैकी नाही. बघा बेटा, हा प्रश्न लक्षात घ्या. हा प्रश्न घेऊ आणि हा प्रश्न झाल्यानंतर आपण आपल्या गणिताच्या लेक्चरला सुरुवात करू. गणिताच्या लेक्चरला सुरुवात करू. चार वेळा येईल, 4 वेळा. बघा, रवीचा जन्म बेटा, आता ह्या उदाहरणासाठी एकच पद्धत आहे, एकापेक्षा जास्त पद्धती नाही. आवाज अडकत येतो सर. बेटा एकदा रिप्लाय द्या बरं, आवाज अडकतोय का? आवाज अडकतोय का? एकदा रिप्लाय द्या. आवाज येतोय सर्वांना? ओके, क्लिअर आहे. ओके 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 बेटा लक्ष द्या. आता रवीचा जन्म 5 मे 1992 रोजी झाला बघा. आणि वार कोणता दिलं? सोमवार. पहा, रवीचा जन्म 5 मे 1992 सोमवारी झाला. तो प्रत्येक वाढदिवसाला चित्रपट पाहायला जातो. मात्र वाढदिवस जर मंगळवारी किंवा बुधवारी आला असेल तर तो चित्रपट पाहत नाही. तर पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट बघणार नाही? बघा, वाढदिवस जर बेटा मंगळवारी किंवा बुधवारी आला तर तो चित्रपट पाहू शकत नाही. का पाहू शकत नाही? त्याचं काहीतरी कारण असेल. बघा, आता 5 मे 1992 रोजी त्याचा काय झालं बेटा? जन्म झालं. बघा, 5 मे 1992 रोजी जन्म झाला. 5 मे 1993. बघा, 92 ही लीप वर्ष आहे बेटा, पण महिना कोणता आहे? मे. फेब्रुवारी महिना येणार आहे का पुढं? नाही. मग फेब्रुवारी महिना येणार नसेल ना बेटा, त्यावेळेस 1 दिवसानं पुढचा वार घ्यायचं. कोणता वार येतो? मंगळवार. आता बघा, हा पहिला वाढदिवस झाला. आता दुसरा जो वाढदिवस आहे ते 1993. 5 मे 1993. इथं साधारण वर्ष आहे, 1 दिवसानं पुढं जा. कोणता वार येतो? बुधवार. परत 5 मे 1994 बेटा. 5 मे 1994. 5 साधारण वर्ष आहे, साधारण वर्ष 1 दिवसानं पुढं जा. कोणता वार येतो? गुरुवार. 5 मे 1995 बेटा. 5 मे पुढील वर्षी त्याच तारखेस येणारा वार 1 दिवसानं पुढं जातो. गुरुवारच्या पुढचा बेटा वार कोणता आहे? शुक्रवार. त्यानंतर 5 मे 1996 बेटा, इथं लक्ष द्या. 5 मे 1996. 96 लीप वर्ष. 96चा महिना कोणता आला? मे महिना. मे महिना येईपर्यंत यामध्ये फेब्रुवारी महिना आला का? आला. मग फेब्रुवारी महिना जर आला असेल तर बेटा 2 दिवसांना पुढं जा. शुक्रवारच्या पुढचा दुसरा वार शनिवार, रविवार आहे बेटा, रविवार. त्याच्यानंतर 5 मे 1997. साधारण वर्ष 1 दिवसानं पुढं जा. रविवारच्या पुढचा पहिला वार कोणता आहे? सोमवार. त्याच्यानंतर 5 मे 1998 बेटा, 1 दिवसानं पुढं जा. 1 दिवसानं पुढं म्हणजे कोणता वार येते? मंगळवार. सोमवारच्या पुढे 1 न जा. त्याच्यानंतर 5 मे 1999 रोजी परत 1 दिवसानं पुढं जा. कोणता येते? बुधवार. परत 5 मे 1999 म्हणजे 2000. इथं लीप वर्षाचा परिणाम होतो. 2 दिवसानं पुढं जा. कोणता वार येतो? इथं बुधवारच्या नंतरचा जो वार आहे तो कोणता आहे? शुक्रवार. त्याच्यानंतर 5 मे 2001 रोजी
5 मे 2001 रोजी बेटा एक दिवसानं पुढं जा, कोणता वार येतो शनिवार. त्याच्यानंतर 5 मे 2002 रोजी कोणता वार येतो बेटा रविवार. किती मंगळवार बुधवार आले बा, इथं मंगळवार आहे बुधवार आहे, परत इथं मंगळवार आहे, इथं बुधवार आहे, पुढं मंगळवार बुधवार आलं का नाही. किती वेळा जाता येणार नाही त्याला 4 वेळा. याचं जे उत्तर आहे बेटा पर्याय क्रमांक दुसरा येईल, पर्याय क्रमांक दुसरा 4